हां हॅलो. काय वाटतं मिस्टर नाईक? येस, प्रेझेंटेशन तर इम्प्रेसिव्हच आहे. चला मग आपण वाट कसली बघतोय, कारण डीलच्या टर्म्स तुम्ही सांगितल्या तशाच आर्टिक्युलेट केलेल्या आहेत आणि शॉर्ट टर्म गोल्स सुद्धा ब्रेकडाऊन केलेले आहेत. गुड जॉब मिस भैरवी. ग्रेट. वाट न बघता आपण डील करून टाकूया आता. नाही, ते प्रपोजल वगैरे सगळं ठीकच आहे, पण माझे अजूनही काही प्रश्न आहेत. शुअर, विचारा ना. आपल्या या मीटिंगमध्ये देवांश जहागीरदार का जॉईन नाही झाले? एक फॅमिली इमर्जन्सी आली, त्यामुळे त्यांना आउट ऑफ टाउन जावं लागले. पण आपली डील झाल्यानंतर ते या प्रोजेक्टवर असतीलच आपल्यासोबत. आर यू शुअर? येस, ऑफकोर्स. नाही, म्हणजे माझ्या कानावर काहीतरी वेगळंच ऐकायला आलंय की देवांश जहागीरदार यांनी जहागीरदार इंडस्ट्रीजमधून काढता पाय घेतलाय म्हणून. व्हॉट? हे कोण सांगितलं तुम्हाला? मॅडम, सांगायची काय गरज आहे? सध्याच्या मार्केटमध्ये हॉट गॉसिप आहे की देवांश जहागीरदार हा त्याची कंपनीमधून बाहेर पडून स्वतःचा बिझनेस सुरू करतोय. व्हॉट नॉनसेन्स. असं काही होणार नाही. सगळं ठीक आहे. देवांश आमची कंपनी सोडून कुठेही जाणार नाही आहे. बघा मॅडम, प्लीज तुम्ही चिडू नका. मी फक्त लोक काय बोलतायत ना हे तुम्हाला सांगत होतो. पण ठीक आहे, तुम्ही ठामपणे बोलताय तर आय बिलीव्ह यू. हो, पण आपल्याला एक काम करावं लागेल. हे जे डील आहे हे देवांश जहागीरदार आल्यानंतरच फायनल करावं लागेल. ओके, मी आता निघतो. लेट मी नो. शुअर. गुड डे. या. मॅम, ते लीव. या सहीमुळे ना माझं पर्सनल लाईफ तर स्पॉईल झालंच आहे, पण आता बिझनेसमध्ये नुकसान जिरायचं नाही. हे असं होऊन नाही चालणार. मला माहिती आहे देवांश, तुम्हाला या एवढ्याशा घरात राहायची सवय नाहीये. या घरात आपल्या घरासारखी शांतता तुम्हाला मिळणार आणि त्यासाठी मी प्रयत्न करेन. आई, आई बोल. काय ग सई, काय म्हणतेस? हां, घर लागलं का? काय चाललं होतं? हो, लागलंय. आणि आता काय नाही, रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करत होते. खरंय. एकतर नवीन घर लावायचं म्हणजे फार ओढाताण होत असते, कळतंय मला. नव्याने संसार उभं करणं सोपं नसतं. सवय तर नाहीच आहे ग त्यांना, पण मी आहे ना, कमीत कमी कशी गैरसोय होईल ना ह्याच्यासाठी प्रयत्न करेल मी. तू काळजी करू नकोस. मी सगळं काही सांभाळेल. आणि असंही माझ्यामुळेच ते घराबाहेर पडलेत ना. तू सगळं प्रेमाने करशील मला माहितीये सई. बाकी सगळं ठीक आहे ना ग? हो, सगळं काही ठीक आहे. पण तू ठीक आहेस ना? हो, मी बरी आहे बाळा. आई, तुला काही बोलायचं आहे का? हो, बोलायचंय मला. आई, मामी काही बोलली आहे का तुला? नाही ग, वहिनीचं काही नाही. जानकीताईंबद्दल बोलायचंय. सई, त्यांचा फोन आला होता. आईंचा? काय म्हणाले आई? कशा आहेत त्या? तब्येत बरी आहे ना त्यांची? एवढी काळजी वाटते ना ग त्यांची? अगं मग एखादा फोन कर ना. त्यांनी फोन केला तर तुम्ही उचलत पण नाही आहात. खूप काळजीत होत्या ग, आवाजावरून कळत होतं सई त्यांच्या. आई अगं, मला कळतंय ग सगळं, पण एवढंच नाही फोन करू शकत आम्ही त्यांना. अगं पण का? आई अगं, जर मी फोन केला किंवा त्यांच्याशी बोलले ना तर त्या घराचा पत्ता मागतील. जर त्यांना कळलं ना आम्ही अशा घरात राहतोय तर त्या घरी घेऊन जाण्यासाठी खूप हट्ट करतील. आणि देवांशी जर नाही म्हणाले तर आणखी त्रास होईल त्यांना. त्यात त्या आजारी आहेत, माहिती आहे ना तुला. सगळंच खूप गुंतागुंतीचं होऊन बसलंय ग. सुटेल ग हा गुंता, फक्त थोडा वेळ जाऊ दे ना. आणि कसं आहे, खूप घाई करून ओढाताण केली ना तर धागे तुटतील. हे बघ सई, मला तुझी बाजू कळतीये बाळा. अगं पण जानकीताईंना काय सांगायचं? माहित नाही. सई, माझं ऐकशील का? तुम्ही एकदा इथं येऊन राहण्याचा विचार करा ना ग. परत तेच. आई, मी तुला सांगितलं ना, मी नाही येऊ शकत. आणि आम्ही तिकडे आलो तर मामी त्रास देणार आणि मला नाही चालणार ग हे सगळं. हे बघ, मला चालेल ते.
किमान तुम्ही माझ्या नजरेसमोर असलात ना माझं मन शांत होईल अगं. आई परत तेच, मी तुला सांगते ना, आम्ही लांब राहून पण खूप आनंदी आहोत. तू नको आमची काळजी करू. आणि हे बघ, काही जर लागलं ना तर मी तुला हक्काने सांगेन. हो अगं, ते सांगशीलच तू. बरं आई, ऐक ना, आधीमध्ये तू आईंना फोन करत जा आणि हवं तर भेटायला पण जा प्लीज, कारण तिकडे ती अंजली काय करत असेल ना माहित नाही मला. हे बघ, नको काळजी करू. मी त्यांना फोन सुद्धा करेन आणि जसं जमेल तसं भेटून सुद्धा येईन. हा, थँक्यू आई. थँक्यू. आईला थँक्यू म्हणतेस? बरं आहे. बरं ठीक आहे, चल आता मला स्वयंपाक करायचा आहे, मी ठेवू? बरं बरं, ठीक आहे. चल, काळजी घे. हा, बाय. हाय अंजली. काय एका ते नेलबंड दे ना जरा. थँक्यू, बरं झालं आलास. मग कसा होता आजचा दिवस? ठीकठाक, म्हणजे टीव्हीवर काहीच इंटरेस्टिंग नव्हतं, सो मी रील्स बघत बसले. आणि संध्याकाळी काही कामच नव्हतं, सो नेल आर्ट करतेय. कसं आहे? वाव, नाईस. है ना? व्हेरी कलरफुल. हा, थँक्यू. बरं ऐक ना अंजली, मला ना भूक लागली आहे, काहीतरी खायला कर ना. अंजली, अंजली, काकडी काय देतेस खायला? भूक लागली आहे मला, बनव काहीतरी. काय यार ओंकार, माझी नेल पेंट खराब झाली आणि तू बाहेरून आलास ना, काहीतरी खाऊन यायचंस ना. आता हे फ्रेश नेल्स घेऊन मी किचन मध्ये जाऊन काम करू? अगं पण जेवणाची तयारी करायला आज जावंच लागणार आहे असं. पण गॉड, तुम्ही चहागेरदार ना, तुम्हाला जेवण सोडून दुसरं काही सुचतच नाही का? सारखं आपलं डायनिंग टेबल किचन, डायनिंग टेबल किचन. ते काय, ते काय नाही, आज ना आपण बाहेरूनच ऑर्डर करूया. परत ऑर्डर? अगं कालच ऑर्डर केलं ना आपण. काल इंडियन केला, चायनीज करूया. अगं असं सतत ऑर्डर केलेलं मम्मा आणि बाबांना नाही आवडत आणि त्यांना चायनीज ना पचत पण नाही. अरे ओंकार, एवढी जर ऍडजस्टमेंट ते नाही करू शकत तर त्यांच्या जेवणाचं काय ना ते दोघं बघून घेतील. ओके, तू टेन्शन घेऊ नकोस आणि मला पण देऊ नकोस प्लीज. कम ऑन यार अंजली, अगं मम्मा आजारी आहे. अंजली, अंजली. काय आहे ओंकार? बरं, एक कप कॉफी तरी दे मला प्लीज. ती बघ रिया चालली आहे, तिला सांग. रिया,